Hello friends, today we are going to learn 20 best riddles in English grammar so that we can know more and enjoy our English literature. So it is useful for 8th, 9th and 10th class students which enhance their skill to give answers about riddles. Now see, the first riddle is I am tall when I am young and I am short when I am old. What am I? तर इथे असं आहे की जे म्हणते की मी जेव्हा तरुण असतो तेव्हा मी टॉल असतो, पण मी शॉर्ट असतो कधी, तर मी जेव्हा ओल्ड होतो असं. तर अशी कोणती वस्तू आहे किंवा व्यक्ती आहे? तर अशी वस्तू आहे कॅन्डल. तर तुम्ही काय करायचं, जिथे तुम्हाला क्वेश्चन झाला, जसं की रिडल सांगून झालं की तिथे व्हिडिओ पॉज करा, तुमचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, गिव युअर आन्सर इन द कमेंट बॉक्स सो दॅट आय कॅन चेक इट आउट दॅट यू आर आन्सरिंग द क्वेश्चन्स अँड ट्राईंग टू सॉल्व द रिडल्स. Okay, now second riddle is I am an odd number, take away a letter and I became even. What number am I? What number am I? So see here, answer is 7. When we draw s from the 7, it will become even. That means even means for the equation. म्हणजे आपण जेव्हा आपल्याला म्हटलं की असा कोणता नंबर आहे जो की ऑड नंबर आहे, त्याच्यातला एक लेटर काढला की ते इवन होतं, तर 7 हा वर्ड आहे की त्यातला यस काढला की इवन हा वर्ड तयार होत असतो, जो की बरोबर आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज ऑलवेज इन फ्रंट ऑफ यू बट कांट बी सीन. काय कोणती गोष्ट आपल्या समोर नेहमी असते पण आपण ती पाहू शकत नाही? दॅट इज द फ्युचर. म्हणजे आपलं जे भविष्य आहे ते आपल्या समोर असतं पण ते आपण पाहू शकत नसतो. व्हॉट्स ब्लॅक अँड व्हाईट अँड ब्ल्यू. मग काय असतं जे की पांढरा, काळा आणि निळा असतो? तर काय असतं? अ सॅड झिब्रा. अ सॅड झिब्रा. व्हॉट हॅज 4 आईज बट कांट सी. व्हॉट हॅज 4 आईज बट कांट सी. कोणत्या ह्याला 4 डोळे असतात पण ते पाहू शकत नाही? तर ते आहे मिसिसिपी. What is that? That is Mississippi. Now next question, where can you find cities, towns, shops and streets but no people? Where can you find cities, towns, shops and streets but no people? म्हणजे कुठे तुम्हाला सिटीज दिसतात, टाउन दिसतात, शॉप्स दिसतात, स्ट्रीट्स दिसतात पण पीपल दिसत नाहीत, लोक दिसत नाहीत, तर कुठे? तर ते आहे मॅपवर. ओके, म्हणजेच नकाशावर. व्हॉट हॅज अ नेक बट नो हेड. व्हॉट हॅज अ नेक बट नो हेड. दॅट इज बॉटल. ज्याला आपण म्हणतो ना मान आहे पण डोकं नाही. व्हॉट वर्ड इज स्पेल्ड रॉंग इन द डिक्शनरी. तर कोणता वर्ड आहे जो की रॉंग डिक्शनरीमध्ये स्पेल केलेला आहे? तर तो वर्ड आहे रॉंग, कारण रॉंगला आपण डिक्शनरीमध्ये रॉंग असंच लिहितो. दॅट नेक्स्ट क्वेश्चन इज इफ यू टूक 2 ॲपल्स फ्रॉम अ पाईल ऑफ 3 ॲपल, हाऊ मेनी ॲपल्स वुड यू हॅव. तर तुम्ही काय केलं की 2 ॲपल घेतले आणि कुठून घेतले? पाईल ऑफ 3 ॲपल्स, हाऊ मेनी ॲपल्स डू यू हॅव. द 1 ॲपल यू टेक. म्हणजे जो तुमच्याकडे आहे, तुम्ही घेतलेला आहे तो म्हणजेच 1 ॲपल असणार तुमच्याकडे. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज हाऊ फार कॅन अ फॉक्स रन इन टू द वुड्स. हाऊ फार कॅन अ फॉक्स रन इन द वुड्स, इन द वुड्स. ओनली हाफ वे, अदरवाईज इट वुड बी रनिंग आउट ऑफ द वुड्स. म्हणजेच काय, तर फक्त अर्धा रस्ता, नाहीतर आपण काय म्हणतात, इट इज रनिंग आउट ऑफ द वुड्स असे. नाव नेक्स्ट रिडल इज व्हॉट हॅपन्स वन्स इन अ लाईफ टाईम, ट्वाईस इन अ मोमेंट बट नेवर इन 100 years. व्हॉट हॅपन्स वन्स इन अ लाईफ टाईम म्हणजे एकदा पूर्ण आयुष्यामध्ये होतं, देन ट्वाईस इन अ मोमेंट म्हणजे एका मिनिटात 2 वेळा, बट नेवर इन 100 years. तर हे आहे काय, तर द लेटर यम. बघा तुम्हाला लक्षात येईल, लाईफ टाईममध्ये व्हॉट हॅपन्स वन्स म्हणजे याच्यामध्ये एकदा यम येतो आणि ट्वाईस इन अ मोमेंट यम इथे 2दा येतो, बट नेवर इन 100 years. 100 yearsमध्ये येत नाही, तर ते काय असतं, तर यम आहे. करेक्ट आहे आन्सर तुमचा. व्हॉट बिकम वेटर द मोर इट ड्रायज. तर कोणती गोष्ट अशी आहे की जितकं आपण कोरडं करतो तसं ते ओलं होतं? तर ते आहे टॉवेल, कारण आपण आपलं अंग कोरडं करतो पण ते ओलं होतं. नाईट्स. देन नेक्स्ट रिडल इज व्हॉट हॅज हँड्स बट डझंट क्लॅप. तर कोणत्या गोष्टीला हँड्स असतात पण ते क्लॅप करू शकत नाही? दॅट इज अ क्लॉक. दॅट इज अ क्लॉक.
What has to be broken before you can use it? What has to be broken before you can use it? तर काय आहे जे की तुम्ही ब्रोक करताल किंवा तोडताल जेव्हा वापर करण्याच्या अगोदर? That is an egg. That is an egg. If two company and three is a crowd, what are 4 and 5? If two companies and three crowd, what are 4 and 5? That are 9. म्हणजे 4 आणि 5 काय आहेत? 9 आहेत. आफ्टर अ ट्रेन क्रॅश्ड एव्हरी सिंगल पर्सन डाईड हू सर्वाइव्ड. मग ट्रेन जेव्हा क्रॅश झालेली आहे तर प्रत्येक लोक म्हणजे डाईड झालेत, पण कोण सर्वाइव्ह होईल? ऑल ऑफ द कपल्स. ठीक आहे, सिंगल पर्सन डाईड म्हटलं ना, आणि त्यामुळे ते कपल्स होते म्हणून वाचले असा त्याचा अर्थ होतो. देन व्हॉट कॅन यू कॅच बट नॉट थ्रो. तर तुम्हाला काय कॅच होते तुमच्याकडे, किंवा आपण इंग्रजीत म्हणतो आय कॅन कॅच असे स्वरूपात, बट नॉट थ्रो, आपण काय फेकू शकत नाही. दॅट इज कोल्ड. आय कॅच अ कोल्ड म्हणजे आपल्याला एखादी थंडी वाजत असेल तर ते आपण तसं वापरतो, किंवा सर्दी झाली असं म्हणण्यासाठी वापरत असतो शक्यतो, तर तिथे आपण कोल्ड असं म्हणतो. देन नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट बिगिन्स विथ टी फिनिशेस विथ टी अँड हॅज टी इन इट. तर कोणती गोष्ट आहे जी की टीने स्टार्ट होते, फिनिशेस विथ टी अँड एंड्स टी इन इट, म्हणजे त्याच्यामध्ये टी असतं. दॅट इज टी पॉट. म्हणजे त्याच्यात सुरुवाती ही सुद्धा टीने होते, शेवट सुद्धा टीने होतो, आणि त्याच्यामध्ये चहा सुद्धा टी असतो, म्हणजे टी पॉटमध्ये टीच असते ना. ओके, नेक्स्ट रिडल इज व्हेअर डज सक्सेस कम बिफोर वर्क. तर ते कुठे येतं सक्सेस? जेव्हा आपण काम करण्याच्या अगोदर सक्सेस आपल्याला मिळतं, तर ते आहे डिक्शनरीमध्ये आपल्याला यस हे अगोदर येतं डब्ल्यू पेक्षा अल्फाबेटिकली, जे की आपण एका आपल्या व्हिडिओमध्ये पण शिकलेलं आहे अल्फाबेटिकल ऑर्डर संदर्भात. तर सक्सेस हा वर्कच्या अगोदर येतो, आणि त्यामुळे डिक्शनरीमध्येच तो फक्त येतो. रिअल लाईफमध्ये मात्र वर्क नंतर सक्सेस मिळतं. दॅट्स वाय. तर अशा पद्धतीने आपण खूप इंटरेस्टिंग अशा रिडल्स पाहिलेल्या आहेत, आणि या रिडल्सचा अभ्यास केलेला आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा तुम्हाला हे रिडल्स कसे वाटले, आणि आपण असेच अजून एक भाग घ्यायला हवं का रिडल्सचा, हे पण नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, जेणेकरून मी पण अजून प्रयत्न करेल अजून वेगवेगळ्या प्रकारचे रिडल्स तुमच्यासाठी घेऊन येण्याचा. धन्यवाद. भेटूया पुढील भागात.